पळू तळा करायचे असं राहून फार आईचे बोलवणे हात मंत चरणाला लागला सावध होऊन रघुनाथ काय बोलत कपीसी महिमा पुनीत आहे का? मारुतीला कथा सांगताना रामाला माझा भरत आलाय वाटलं. सांगणारा मारुती होता, ऐकणारा ब्रह्मांडाचा नायक होता. रामायणाला मारुतीशिवाय पूर्णत्व नाही. रामाची कथा मारुतीशिवाय पूर्ण होत नाही. एक जर रामायणातला मारुती नावाचा पार्ट, मारुती नावाची वस्तू, मारुती नावाचा जीव जर बाजूला काढला, रामायण पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत रडावा लागतो. असं दुःखद रामायणाची कथा आहे. पण असा सुंदर फोडणीचा हे दिला मारुतीचा पार्ट मध्ये आला आणि रामायणाला रंगत आली. बाबा काय नाथबाबांनी वड्या बनवल्या. अरे म्हणता माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून 14 वर्षाचा कालावधी नंदीग्रामाच्या ठिकाणी बसलाय. ही सगळी वानरसेना पाहत होती. सगळे वानरसेनेने टकमक एकमेकांना पाहायला सुरू केलं. राम वेड्यासारखं करायला लागलाय. मारुतीला मिठी मारायला लागलाय. भरत म्हणायला लागलाय काय करावं कुणाला कळना गेलं. सगळी वानरसेना येण्यासारखं बोलत होती. एवढ्या राजा सुग्रीव विभीषण जवळ होते. त्या राजा सुग्रीवाला विभीषणाने विचारलं की काय भानगड आहे. भरत म्हणाले मारुतीला मिठी मारलेले राम येडवणी कावर करणार. कोण म्हणतोय? विभीषण राजा सुग्रीवानं सांगितलं ह्यांचा कोणतरी एक सावत्र भाऊ आहे म्हणले गावाकडे. त्याचं नाव भरत आहे आणि त्याला येताना भेटून आलाय कोण? मारुतीरायणी. ती झालेली भेट इथं मारुती सांगायला लागलाय. भरत समजून मारुतीला मिठी मारताना विभीषणाने हाका मारल्या रामा वेड्यासारखं करतो का? हनुमंत आहे. भरत नव्हे हनुमानचा. भरत नव्हे हनुमंत आहे. औषधी घेऊन आलाय. आपल्या लक्ष्मणाला उठवायचे आहे. राजा रावणाला कटवायचे आहे.